नमस्कार, मी जितेंद्र सुधाकर बजाज. डेली 2.0 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ऐरोली ते बेलापूर दरम्यानच्या सर्व स्थानकांचा होणार कायापालट. खासदार नरेश म्हस्के यांच्या भेटीनंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं मध्य रेल्वे प्रशासनाला आदेश. सिडकोच्या ताब्यातील ऐरोली ते बेलापूर दरम्यानची सर्व स्थानके मे 2026 मध्ये एका कराराअन्वये खासदार नरेश म्हस्के यांच्या मध्यस्थीनंतर मध्य रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित झाली आहेत. येथील रेल्वे स्थानकांची विकास कामं करण्याची जबाबदारी आता मध्य रेल्वे प्रशासनाची असून या रेल्वे स्थानकांमधील विकास कामे तात्काळ मार्गी लावून प्रवाशांना मूलभूत सुविधा मिळाव्यात या मागण्यांसाठी आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्लीत भेट घेतली. अश्विनी वैष्णव यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना ही विकास कामे तातडीनं करण्याचे निर्देश दिलेत. मध्य रेल्वे आणि सिडको प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे गेली अनेक वर्ष नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते. खासदार नरेश म्हस्के यांनी याची गंभीर दखल घेत दोन्ही प्राधिकरणातील अधिकाऱ्यांचा समन्वय घडवून आणत मे 2026 मध्ये एका कराराअन्वये सिडकोच्या अखत्यारीतील सर्व स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरित झाली. ऐरोली, रबाळे, घनसोली, कोपरखैरणे, तुर्भे, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, सीवूड्स, दरावे आणि बेलापूर या स्थानकांची देखभाल आणि दुरुस्तीबरोबरच मूलभूत सुविधा आता मध्य रेल्वे प्रशासन देणार असल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या निदर्शनास आणून दिली. ऐरोली आणि रबाले येथे तिकीट खिडक्या बंद असून शौचालय जीर्ण अवस्थेत आहेत. पायऱ्या आणि फरशा तुटलेल्या आहेत. घनसोली आणि कोपरखैरणे येथे प्रचंड वर्दळ असूनही तिकीट काउंटर अस्वच्छ असून सर्वत्र धूळ साचलीये. तुर्भे आणि सानपाडा स्थानकात शौचालयांमध्ये तीव्र दुर्गंधी, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कमतरता आणि अपुरी प्रकाश व्यवस्था आहे. जुईनगर आणि नेरूळ रेल्वे स्थानकात पादचारी पुलांची दयनीय अवस्था असून काही खिडक्या बंद असल्यामुळे तिकिटांसाठी लांबच लांब रांग लागते. सीवूड्स, दरावे आणि बेलापूर रेल्वे स्थानकांमध्येही स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. सर्व स्थानकातील पायऱ्या आणि पादचारी पुलांची, बसण्याच्या बाकांची तात्काळ दुरुस्ती करावी. शौचालयांचं नूतनीकरण, 24 तास स्वच्छता, पाणी पुरवठा सुनिश्चित करावा. सर्व तिकीट खिडक्यांचे नियमित संचालन व्हावं. सुरक्षा आणि पुरेशी प्रकाश योजना असावी. रात्रीच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलिसांची गस्त वाढवावी. या प्रमुख मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही नवी मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्याची ग्वाही खासदार नरेश म्हस्के यांना दिली आहे. वसई विरारमध्ये बनावट 1 कोटी रुपयांची रोकड जप्त, मीरा रोड गुन्हे शाखेची कारवाई. वसई विरार परिसरात बनावट 1 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. मीरा रोड गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत ही बनावट रोकड ताब्यात घेतलीय. या प्रकरणात एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याकडील वाहन देखील पोलिसांनी जप्त केले. जप्त करण्यात आलेली रोकड बनावट असल्याचं प्राथमिक तपासात समोर आले. या प्रकरणाचा पुढील तपास मीरा रोड पोलिसांकडून सुरू असून बनावट नोटांचा स्रोत आणि या प्रकरणामागे आणखीन कोणाचा सहभाग आहे का याचा तपास केला जात आहे. ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवर होणारे बेशिस्त पार्किंगला रोखण्याकरिता महापालिका प्रशासनाने 5 मार्गांवर 6 महिन्यांसाठी प्रायोगिक वाहनतळ योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय. यानुसार घोडबंदर भागातील मार्गांवर 1800 वाहनं उभी करण्यासाठी जागा निश्चित करण्यात येणार असून या ठिकाणी वाहनं उभी करण्यासाठी शुल्क आकारलं जाणार आहे. नियम मोडून वाहन उभं केल्यास 5 पट दंड आकारला जाणार आहे. ठाणे महापालिकेनं 2013 मध्ये वाहनतळ धोरणाला मंजुरी दिली होती. त्यावेळी 177 रस्त्यांवर 9855 वाहनतळ जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. 2015 आणि 2016 मध्ये वाहनतळ शुल्कालाही मंजुरी देण्यात आली होती. आधुनिक वाहनतळ व्यवस्था उभारण्यासाठी खासगी संस्थेला काम देण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी 18 कोटी रुपयांच्या खर्चासही मंजुरी देण्यात आली होती. मात्र निविदा अंतिम झाली नसल्यामुळे हा प्रस्ताव मागे पडला.
2021 मध्ये पुन्हा हाच प्रस्ताव प्रशासनाने पुढे आणला, मात्र सखोल अभ्यासासाठी तो तहकूब करण्यात आला. आता प्रशासनानं पुन्हा प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. 6 महिन्याच्या प्रयोगातून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे संपूर्ण ठाणे शहरासाठी वाहनतळ धोरण तयार केलं जाणार आहे. 6 महिन्यांसाठी प्रायोगिक वाहनतळ योजना राबवण्याकरिता घोडबंदर भागातील मार्गांवर 1800 वाहनं उभी करण्यासाठी जागा निश्चित करण्यात येणार आहे. यामध्ये पातलीपाडा चौक ते रोडाच एन्क्लेव्ह, TCS, निसर्ग तपोवन ते ऋतू इस्टेट, वाघबीळ चौक ते भूमी एकर, ब्रह्मांड फेज 8, ब्रह्मांड पातलीपाडा जोड रस्ता आणि मेपल ते फॉरेस्ट ॲव्हेन्यू या मार्गांवर ही योजना राबवण्यात येणार आहे. या संबंधीचा सविस्तर प्रस्ताव प्रशासनाने येत्या 17 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे. या प्रस्तावाला सभेची मंजुरी मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे. स्टेशन परिसरातील उर्मट रिक्षा चालकांना वठणीवर आणण्यासाठी आमदार संजय केळकर यांची वाहतूक शाखेच्या उपायुक्तांशी चर्चा. ठाणे स्टेशन परिसरातून रोज लाखो प्रवासी प्रवास करत असून तेथील उर्मट रिक्षा चालकांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून महत्त्वाच्या सूचना केल्यात. तसंच बुधवारी या परिसराची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांनी ही माहिती दिली. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून रोज 9 लाख प्रवासी प्रवास करत असून त्यांना काही बेशिस्त रिक्षा चालकांचा त्रास नाहक सोसावा लागतो. हे रिक्षा चालक उर्मटपणा करतात, शिवाय अधिकाऱ्यांनाही जुमानत नाहीत. याबाबत नगरसेविका नम्रता कोळी आणि उषा वाघ यांनी तक्रारी केल्या असून बुधवारी अधिकाऱ्यांसोबत येथील पाहणी करणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं. येथे इमर्जन्सी वाहनांकरिता सुरू केलेल्या मार्गिकेमध्ये इतरही रिक्षा चालकही घुसखोरी करतात. त्यामुळे प्रवाशांना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ही मार्गिका बंद करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केल्याचंही केळकर यांनी सांगितलं. वागळे स्टेटमध्ये अंमली पदार्थांचं सेवन कॉलेज विद्यार्थी करत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून तेथील नगरसेवक अमित सरैया आणि सुरेश कांबळे यांनी निवेदन दिले. याबाबत बोलताना केळकर यांनी संताप व्यक्त केलाय. शाळा कॉलेजच्या आवारात जर अंमली पदार्थ मिळत असतील आणि अधिकारी कारवाई करत नसतील तर ती चिंतेची बाब आहे. सहआयुक्तांशी याबाबत बोलणं झालं असून कारवाई होणार नसेल तर भाजपला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा केळकर यांनी दिलाय. गेली 4 वर्ष हुक्का पार्लर चळवळ राबवत असून आता ड्रग्ज विरोधात देखील नागरिकांना बरोबर घेऊन चळवळ सुरू करणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं. महात्मा फुले मार्केटच्या मागे मोकळ्या जागेत 10,000 चौरस फुटाच्या जागेत अतिक्रमण झालं असून अधिकाऱ्यांना तात्काळ पाहणी करून कारवाई करण्याच्या सूचना केल्याचंही केळकर यांनी सांगितलं. 9 लाखाच्या वर कम्युटर्स रोजच्या रोज प्रवास करतात आणि ज्यावेळेला ते स्टेशनवर उतरतात त्यावेळेला त्यांना जर सहज आणि योग्य पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने रिक्षा उपलब्ध झाली नाही तर त्यांना तासनतास बराच वेळ त्या ठिकाणी त्यांना वेटिंगला राहायला लागतं आणि त्या ठिकाणी अंधाधुंदपणे त्या ठिकाणी हे काम चालू आहे. काही रिक्षावाले जसे प्रामाणिक आहेत, योग्य पद्धतीने वागणारे, तसे काही रिक्षावाले हे त्या ठिकाणी दादागिरी करून उर्मटपणे त्या ठिकाणी प्रवाशांशी पण वागतात, अधिकाऱ्यांनाही जुमानत नाही. तर त्या ठिकाणच्या संबंधामध्ये देखील त्यांनी आमची नगरसेविका आहे तिने देखील मला तक्रार दिलेली आहे, नम्रता कोळीने, आमच्या विशाल वाघने देखील तक्रार दिलेली आहे आणि बुधवारी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी दौरा करणार आहोत. पण तत्पूर्वी पहिली लेन जी आहे ती लेन फक्त इमर्जन्सी वाहनांकरता जी ठेवलेली होती ती जी त्यांनी ओपन केली ती ताबडतोब बंद करा म्हणून मी ACPला सूचना दिलेली आहे. कारण की त्या ठिकाणी ते लोक दुसरे रिक्षावाले जे आहेत ते बसताना ठोकतात आणि त्या ठिकाणी अडथळा निर्माण होतो आणि त्या ठिकाणी मनमर्जीप्रमाणे लांबच्या भाड्यांना तिथे मागणी केली जाते. ते देखील पुढच्या काळामध्ये त्याचा बंदोबस्त पहिली लेन जी आहे ती बंद केली जाणार आहे. बाकी काही ठिकाणी ओशी मिळत नसते, काही ठिकाणी आज तर ते पडघा भागामधले लोक आले होते, त्यांचे इथे ॲडिशनल तहसील ऑफिस जे आहे ते मंजूर होतं
परंतु कुठल्या ना कुठल्या तांत्रिक अडचणीमुळे ते राहिलं. तीही लोकांनी मागणी केली. आपणही कलेक्टर साहेबांशी बोलून त्या ठिकाणी आवश्यकता आहे आणि प्रशासकीय दृष्टीने देखील ते सोपं आहे. पडघ्यासारख्या ठिकाणी कलेक्टर आहे, तहसील ऑफिस चालू करणं अतिरिक्त, तर त्याच्यावर देखील पुढच्या काळामध्ये मंत्री महोदयांबरोबर बसून उपाय केला जाईल, तोडगा काढला जाईल आणि त्यांची मागणी जी आहे ती पूर्ण केली जाईल. असे निरनिराळ्या भागातल्या काही स्वच्छतेचे विषय आहेत, काही शालेय विषय आहेत, काही व्यक्तिगत विषय घेऊन नेहमीप्रमाणे लोक आले होते आणि पुढच्या काळामध्ये देखील त्यांची जी न्याय्य समस्या असेल तर ती सोडवण्यासाठी आम्ही देखील पुढच्या काळातही कटिबद्ध आहोत. महासभेतील मंजुरी आधीच वृक्षतोड, ठाण्यात एकदम भंपक कारभार सुरू असल्याचा मनोज प्रधान यांचा आरोप. साधारणपणे एखादा विषय मंजूर झाल्यानंतर त्यावर कार्यवाही होते, मात्र ठाण्यात वृक्षतोडीचा प्रस्ताव मंजूर होण्याआधीच वृक्ष कत्तल सुरू करण्यात आली आहे. एकूणच ठाण्यात भंपक कारभार सुरू आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे. ठाण्यात रिंग मेट्रोसाठी हजारो झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. याबाबत मनोज प्रधान यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी ही टीका केली. जेव्हा प्रथम मेंटल हॉस्पिटलमध्ये 1200 झाडांची कत्तल झाली तेव्हा प्रामुख्याने आपण हा विषय हाती घेतला होता. 100-150 वर्षांची हेरिटेज झाडे देखील कापली गेली. महानगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. आपण पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो, तिथेही काही झालं नव्हतं असंही प्रधान यांनी सांगितलं. त्यानंतर जेव्हा उन्नत रस्ता बनवण्यात घेतला तेव्हा 1800 झाडं त्यांनी कापायला घेतली. ती झाडं आपण नगरसेवक असताना 30 वर्षांपूर्वी लावली होती. त्यानंतर अनेक प्रकल्प आपल्या ठाणे शहरात आले. लोकांना ते विकास म्हणून दाखवले गेले. या प्रकल्पांच्या नावाने झाडांची कत्तल सुरू झाली. आता कहर म्हणजे जो प्रकल्प कधीच ठाणेकरांनी मागितलाच नाही, त्या रिंग मेट्रोसाठी सुमारे 3500 झाडं तोडली जाणार आहेत. येत्या महासभेत हा विषयच घेतला आहे, परंतु महासभेत विषय यायच्या आधीच ही झाडं तोडली जात आहेत. निवडणूक संपन्न होऊन 6 महिने उलटले आहेत, मात्र वृक्ष प्राधिकरण समितीचं गठन झालं नाही. म्हणजेच सत्ताधारी वर्गाचं पर्यावरण आणि झाडांकडे परिपूर्ण दुर्लक्ष होत आहे. या वृक्षतोडीला आम्ही 100% विरोध महासभेत करू, परंतु या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग येईल असं आपणाला वाटत नसल्याचंही प्रधान यांनी सांगितलं. दरम्यान ठाण्यात एकदम भंपक कारभार चालू आहे. खोटी आश्वासनं लोकांना दिली जात आहेत. पर्यावरणाचा अजिबात विचार केला जात नाही. मे महिन्यामध्ये ठाण्याचे AQI इंडेक्स 200च्या वर होते. म्हणजेच आपली वातावरण अशी होती की आपण दिल्लीप्रमाणे प्रदूषणात आपला नंबर लागणार आहे, असं भाकीतही मनोज प्रधान यांनी वर्तवले. अशाच विविध घडामोडींची माहिती घेण्यासाठी डेली 2.0ला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.